आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती सुरू झालेला भाजप आणि शिवसेनेमधला हा संघर्ष केवळ इथेच थांबत नाहीये, तर तो हिंगोलीमध्ये सुद्धा पाहायला मिळतोय। आणि हिंगोलीमध्ये सुद्धा मुद्दा हा पैशांचाच आहे। वाद कशावरून झालाय? पैशांवरून झालेला आहे। जेव्हा शिवसेना फुटली होती तेव्हा विरोधकांनी, खास करून आदित्य ठाकरेंनी एक नारा खूप फेमस केलेला, 50 खोके एकदम ओके। आणि या नाऱ्यावरनं किंवा घोषणेवरनं अजूनही शिंदेंच्या शिवसेनेचे जे आमदार आहेत, नेते आहेत, त्यांना प्रचंड त्रास होतो। पण आता खरंच शिंदेंच्या शिवसेनेच्या एका नेत्यानं असे पैसे घेतले होते हा थेट दावा केलाय भाजपच्या एका नेत्यानं। हिंगोलीचे आमदार आहेत संतोष बांगर, ज्यांच्यावरती भाजपचे आमदार मुटकुळे यांनी हा खळबळजनक आरोप केलेला आहे। सत्तांतरासाठी कळमनुरीचे आमदार संतोष बांगरांनी 50 कोटी घेतल्याचं मुटकुळेंनी म्हटलंय। यामुळे हिंगोली नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं महायुतीत वादाची नवी ठिणगी पडली आहे। या निवडणुकीत शिंदेंचे आमदार संतोष बांगर आणि भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे दोघांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। कधी काळी चलमेरे साथी म्हणणाऱ्या दोनही नेत्यांना आता एकमेकांचे काळे धंदे दिसू लागलेत। बांगरांनी रेती आणि जुगाराचे अड्डे सुरू केल्याचा आरोप मुटकुळेंनी केलाय। त्यामुळे केवळ निवडणुकीपुरती उणीधुणी काढणाऱ्या विरोधकांनी जनतेच्या हितासाठी नेहमीच आवाज उठवला तर खरंच जनतेचं कल्याण होईल यात मात्र तिळमात्र शंका नाहीये। तर मुटकुळेंनी नेमकं काय म्हटलं आणि त्याचबरोबर त्याआधी संतोष बांगरांनी मुटकुळेंवरती कसे आरोप केलेले होते, या दोघांची उत्तरं प्रत्युत्तरं नेमकी काय आहेत ते सुद्धा जाणून घेऊया। संतोष बांगर हा आदल्या दिवशी मोठ्यानं रडतो, उद्धव ठाकरे देव आहे, त्यांना सोडून जाऊ नका, तुमचे लेकरं मरतील, तुम्हाला बायका मिळणार नाहीत। आणि रातोरात काय चमत्कार झाला, ती शिवसेना सोडून त्या काळातली शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांची शिंदे साहेबाकडे गेले, 50 कोटी रुपये घेतले म्हणून अशी मोठ्या प्रमाणात चर्चा आहे। आणि ती 100% खरी असणार आहे। हा माणूस पैशाशिवाय दुसरं काहीच काम करत नाही। तर तानाजी मुटकुळांनी असं म्हटलेलं आहे की संतोष बांगरांसाठी 50 खोके हे खरोखरच ओके आहेत, त्यांनी ते खोके घेतल्याचा दावा हा तानाजी मुटकुळेंचा आहे। पण मुटकुळेंचे सगळे आरोप बांगरांनी कसे खोडून काढलेत ते सुद्धा पाहूया। कारण हिंगोली शहराला लागलेला कलंक मित्र, या हिंगोली शहरात जुगाराच्या नाव नव्हतं, मटक्याचं नाव नव्हतं, हिंगोली शहरात रेती माफिया नव्हते। हिंगोली शहरात या संतोष बांगरना रेती माफिया, जुगाराचे अड्डे, मटक्याचे अड्डे सुरू करण्याचं काम केलेले। तुमच्यासारखा 376चा गुन्हा बाजूला करून घेतला नाही। तुम्ही जे 376 मध्ये डुबले होते, तुम्हाला सांगतो की तुमच्या ड्रायव्हरचा बळी त्या ठिकाणी दिला, तुमच्या गाडीचा नंबर दिला, तुम्ही अकोल्याला पकडल्या गेले, तुम्ही वाशिमला पकडल्या गेले। अरे ते तर सोडून द्या, ज्या मायबाप जनतेने तुम्हाला निवडून दिलं त्या हिंगोलीमध्ये गाडीपुऱ्यामध्ये तुम्ही तोंड काळं केलं आणि कलंक तुम्ही आहात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।